ओम नमो नर्मदाये. अध्याय 182. भृगु कच्छ तीर्थ महात्म्य वर्णन. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले. त्यानंतर भृगु महर्षी श्री लक्ष्मी देवीसह कच्छपाजवळ गेले. त्यांनी यथा न्याय कच्छपाचे अभिनंदन करून शुभवचन प्रतिपादले. ते म्हणाले, आपण खरोखरच संपूर्ण पृथ्वी व चराचर सहित लोक धारण केले आहे. तसेच हे महाबुद्धिमान देव, पुण्यभावनेने आपण तिथेच स्थित आहात. हे देव, आपण जर आपणास उचित वाटत असेल तर मला एक आदेश द्या की इथे श्री लक्ष्मी देवीसह चतुर्विद्यात ज्ञात असलेल्यांचे उत्तम स्नान मी करावे. असे हे स्थान जगप्रख्यात होईल. कृमु वदले, हे ब्राह्मणश्रेष्ठ, माझ्या नावाने अंकित हे नगर चिरकाल माझ्यावरती सुसंस्थापित अचल वस्तू स्थिर राहील. हे सुलोचना व भृगु महर्षी, तुम्हाला भय नसावे. हे भरतवंशोत्पन्न राजा युधिष्ठिर, कश्यपाच्या मुखाद्वारे अभिव्यक्त शुभवचन ऐकून नंदन संवत्सर माघ महिना पंचमी तिथी उत्तरा नक्षत्र कुंभ राशीत चंद्रस्थित असताना श्री नर्मदाच्या खोल सुंदर जल असलेल्या उत्तर तटाच्या मध्यवर्ती भागात कोटी तीर्थयुक्त शेकडो भवानांनी शोभित एक कोस परिमित ते क्षेत्र चिरकाल तपोबलाने युक्त भृगु महर्षींनी विश्वकर्माचे चिंतन करून निर्माण करविले. तिथे वेदज्ञात विद्वान ब्राह्मण, राजपालक, क्षत्रिय, व्यापारत, वैश्य व सेवापरायण शूद्र होते. प्रिय युधिष्ठिर, महात्मा भृगु महर्षीद्वारा निर्मित श्रीने परिवेष्टित हे तीर्थ आनंदमय आणि सर्व पापनाशक आहे. ही भृगु कच्छोत्पत्ती सांगितली आहे. श्री मार्कंडेय वदले, काही काळ लोटल्यावर काही कारणास्तव ऋषींचे संमेलन झाले असताना श्री लक्ष्मी देवी देवलोकात त्वरित निघून गेली. देवीने जाण्यापूर्वी ब्रह्मवादी भृगु महर्षींना भवनाची किल्ली सोपवताना सांगितले, या माझ्या स्थानाचे यथार्थ रक्षण कर. जाताना सांगितलं तिने. सर्व देवकार्य संपादित करून श्री लक्ष्मी देवी पुन्हा भृगु कच्छला त्वरित परतली. हे युधिष्ठिर, जेव्हा तिने स्वतःची किल्ली, स्वगृह तसेच निज अन्य सामग्री मागितली तेव्हा भृगु महर्षी उत्तरले, हे असत्य आहे. तू दिलीच नाही. इथे तुमचे काही नाही. राजा तिथे परस्पर भेटीत हे माझे असा मोठा विवाद निर्माण झाला. बराच काळ लोटल्यावर श्रेष्ठ भृगु महर्षींनी चतुर्विद्यांचे जाणकार असलेल्या विद्वानांना निर्णायक आधार मानून त्यांची बैठक बोलवली. भृगु महर्षी म्हणाले, हे मृगलोचनी, हे सर्व नगर माझे आहे. असे चतुर्विद्यात ज्ञात सर्व ब्राह्मणसुद्धा जाणतात. श्री लक्ष्मी देवी वदली, श्रेष्ठ ब्राह्मण, मला सुद्धा चातुर्वर्ण्य ब्राह्मणांचा निर्णायक आधार निसंशय मान्य आहे. हे स्थान माझे की तुमचे, हे ब्राह्मणांनी सांगावे. त्यानंतर सर्व विद्वानांनी परस्परात चर्चा करून निश्चय केला. राजा त्या ब्राह्मणांनी द्विवादित स्थान संयुक्त रूपात पाहिले. त्यांच्यातील 18,000 ब्राह्मणांनी काहीच उत्तर दिले नाही. राजा भृगु महर्षींच्या क्रोधाने भयभीत होऊन इतरांनी उत्तर दिलं, ज्याच्या हाती किल्ली त्याचेच हे क्षेत्र आहे. वेदज्ञ विद्वान ब्राह्मणाचे उत्तर ऐकून श्री लक्ष्मी देवीने महाक्रोधाने ब्राह्मणांना शाप दिला. सत्य त्याजून तिरस्कृत लोभी मनाने माझे स्थान लुप्त केले. त्यामुळे माझे वचन ऐका. विद्याप्राप्तीची परंपरा 3 पुरुषापर्यंत राहील, मात्र 3 पुरुषापर्यंत धन राहणार नाही. ब्राह्मण, तुम्ही अन्य वेदांचे ज्ञाता होणार नाहीत. तुमची घरे व 2 जमीनही नसतील. तुमच्याकडे ऐश्वर्य नांदणार नाही. तुमचे धर्मपालन पक्षपाताने पूर्ण होईल, कल्याण भावनेने नाही. कोणी प्रिय सौगत्री लोभी असेल तर द्विधा मनस्थितीचा परित्याग केल्याशिवाय एका अर्थ सत्य होत नाही. आजपासून सर्व ब्राह्मण अहंकारी होतील. पुत्रवचनात पिता तसेच पितृवचनात पुत्र विश्वास ठेवणार नाही ब्राह्मणामध्ये.
सर्व निसंशय अहंकारी ब्राह्मण होतील हे सांगून श्री लक्ष्मी देवी स्वर्गात निघून गेली. त्यानंतर हे स्थान क्रोध लोभयुक्त होईल हे सांगून देवगण व शुद्ध अंतकरण असलेले महर्षी ते ब्रह्मऋषीही स्वर्गात निघून गेले. श्री लक्ष्मी देवी आणि तपस्वींना निघून गेलेले पाहून महात्मा भृगूने महातपस्येने त्रिपुरासुराच्या वधाकरता श्री शंकराला प्रसन्न केले. श्री शंकर भृगु ऋषींना आनंदित करण्यासाठी वदले, ब्राह्मण, तुम्ही का दुःखी आहात? तुमच्या दुःखाचे काय कारण आहे? हे अनक, मी प्रसन्न झाल्यावरही तुम्हाला दुःख कसे? भृगु महर्षीने सांगितले, प्रथम सर्व ब्राह्मणांना शाप देऊन श्रीदेवी लक्ष्मीने निघून गेली. त्यानंतर हे स्थान अपवित्र झालेलं आहे असे सांगून देवही निघून गेलेत. ओम नमो नर्मदाये.